अडचणी आहेत आणि काय मला वाटतं दरवर्षीप्रमाणे ही बैठक आमची झालेली आहे. अनेक सगळी जी आमची मंडळं आहेत, जी साऊथ मधली असतील, काही ठराविक जी नॉर्थ मधले, हे सगळे आज या बैठकीत उपस्थित होते. आणि प्रामुख्याने रस्त्यांचे हाल, परवानग्या, ओव्हरहेड वायर्स ह्याच्यावर चर्चा झाली आणि मला वाटतं ते सुटतील विषय असं दिसतंय. ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नल्स लावलेले आहेत, हो, ही सुद्धा अडचणीचं ठरू शकतात. तर त्या बाबतीत काही तोडगा काढण्यात निश्चितपणे. आणि ओव्हरहेड वायर्स जर आपण पाहिल्या तर सर्व मुंबईमध्ये ह्या वाढत चाललेल्या आहेत. जास्तीत जास्त या ओव्हरहेड वायर्स अनधिकृत आहेत, पण हे येऊ कसे शकतात, यायला कशा दिल्या, हा देखील एक मोठा प्रश्न आहेच. कोण याला मदत करत आहे? बरं, एल शेप सिग्नल जे लावले, जेव्हा आम्ही लावले होते, जे वरळी सिपेश्वर वगैरे ठराविक मार्गांवर लावले होते जिथे कोणाला अडचण होत नाहीये, पण आता तर आपण पाहतो उठसूट सगळीकडे लावण्याचा प्रयत्न होत आहे, कुठेतरी कॉपी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याच्यातून हा पुढचा विचार कोणी केला नाहीये. आणि जी प्रजा फाउंडेशन मुंबईचा असेल तर मुंबईच्या आमदारांचा रिपोर्ट कार्ड तयार करत असते. त्याच्या रिपोर्ट कार्ड मध्ये आम्ही एक 3 नंबरला काँग्रेसचे आमदार आहेत. तुमचा आनंद आहे, चांगलं आहे, पण आमचं रिपोर्ट कार्ड हा जनता ठरवत असते आणि जनता ठरवत राहील. याच रिपोर्ट कार्ड मधून आमदार आणि मंत्री आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर यांचं नावही नाही. मला वाटतं परत एकदा सांगेन मी की हे रिपोर्ट कार्ड येणं चांगलं आहे. आम्ही कुठचे प्रश्न विचारतो, क्वालिटी कोण ठरवतं प्रश्नांची वगैरे, ह्याच्यावर मला जायचं नाही. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑडिट ह्या संस्थांकडून आणि जनतेकडून हा सातत्याने आमचा झाला पाहिजे आणि प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करताय ह्याच्यावर विचारले गेले पाहिजे. 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न की महापालिकेमध्ये महापौर आणि नैसर्गिक प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक आपापसात भांडतायत. भाजपमध्ये समन्वय नाहीये का महापालिकेमध्ये? असं केंद्रात पण होते असं मला कळलेलं आहे, असे अंतर्गत वाद. पण मुंबई महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वादाची सुरुवात झाली, खरं तर होत आहे, अंतर्गत वाद होत. मला वाटतं अंतर्गत वाद तर एक गोष्ट आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे महापौरांची वागणूक आपण देखील पाहिली होती, काही चॅनल्सनी पण दाखवली, काही लोकांवर ओरडतायत, केकाटतायत. मला वाटतं हे काही योग्य वागणूक नाहीये. पहिलं स्वतःवर खर्च बंगल्यावर असेल, गाडीवर असेल, हे सगळं, आणि नंतर ज्या प्रकारची वागणूक नगरसेवकांना मिळते ही योग्य नाहीये. हा त्या खुर्चीचा अपमान आहे आणि मुंबईतून निवडून आलेल्या नगरसेवकांचा अपमान आहे. सगळे जेन्सी पुन्हा आपल्याशी करायचा प्रयत्न करतो. श्रीकांत शिंदे आज जेन्सीशी संवाद साधत आजपासून मुंबईतून सुरुवात करणार आहे. काही उपयोग होईल का, काय सांगाल? जाऊ दे, त्याच्यावर मला काय नाही, खूप काही काही गोष्टी सुचतात, पण आता जाऊ दे. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी महाराष्ट्रात देशाच्या विषयावर आणि ही चर्चा केली. पण त्याच्यात आणखी एक महत्वाची लागली की राहुल गांधी यांनी अमित शहाना खूप मागे टाकले असे कोई शक? मला तुम्ही एकच सांगा ना की लोकसभेचे आता जे सत्र झालं त्याच्यात प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे हाऊसमध्ये का नाही आले किंवा का नाही येऊ शकले, ह्याचं देखील उत्तर मिळालं पाहिजे. आणि दुसरं उत्तर आम्हाला हे पण पाहिजे की पेलेट गन कोणी चालवली, AK-47 कोणी चालवली, लाठीचार्ज कोणी करायला लावलं, वॉटर कॅनन कोणी चालायला लावलं. आदिवासी वसतिगृहाच्या बातम्या माध्यमांकडूनही झाल्या त्याच्यानंतर एक विद्यार्थी थेट राहुल गांधीच्या मंचावरून तो मला वाटतं आता 10 दिवस ते सगळे विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत. सगळ्या राजकीय पक्षांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री, जसं मी सांगितलं ना, ॲलिस इन वंडरलँड, काल परवाकडे कुठेतरी त्यांनी सांगितलं की जेवढं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि त्या समाजासाठी त्यांनी केलं तेवढं कोणी नाही केलं. जर तसं असतं तर अशी परिस्थिती असती का? मात्र राहुल गांधींच्या मंचावरून ज्या विद्यार्थिनीने प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते असा आरोप केला होता, मुलगी खोटं बोलते असं मंत्री अशोक उईके म्हणतात. मला वाटतं काय आहे की कोणी काही प्रश्न विचारले की त्यांना अँटी नॅशनल, खोटं बोलतायत, इथे जा तिथे जा, हे सगळं बोलत असतात. सत्य परिस्थिती ही जाणून घ्यायला भाजपची हिंमत नाही आता, आणि सत्य परिस्थिती ही खूप वेगळी आहे. मुख्यमंत्री हे ॲलिस इन वंडरलँड झालेले आहेत. पण या प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी केली जाईल. निश्चितपणे मला वाटतं राहुल गांधींनी पण केलेली आहे. त्या विद्यार्थी पण तेच मागतायत की आम्हाला हे सगळं नको आहे, आणि जो अन्याय त्या समाजावर होत आहे किंवा त्या विद्यार्थ्यांवर होत आहे हा भयानक आहे. एक राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आज आमची कंत्राटाची मुलं मंडळी आली होती. MPSCच्या परीक्षेत झालेला गोंधळ असेल ते विद्यार्थी आले होते. इतर काही मुद्दे जो प्रश्न सरकार दरबारी सोडवला जायला पाहिजे तो प्रश्न हे सगळे लोक आम्हाला सगळ्यांना भेटत असतात. मुख्य गोष्ट ही आहे की आज या शासनामध्ये कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये. मागच्या वर्षी देखील मी, सुनील शिंदेजी वगैरे आम्ही एका PWDच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, जिथे आम्ही हेच सांगत होतो की पोलीस कॅम्प असेल किंवा इतर ठिकाणी स्वच्छता असेल, डागडुजी असेल, ही का नाही होते PWD कडून. आणि अनेकदा आम्हाला सांगितलं जातं आणि तसं उत्तर देखील आलं की हे कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतच नाहीत, कारण कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे राहिलेले नाहीयेत सरकारकडे. हे सरकारी पैसे आपण पाहतोय, तुम्ही कधी स्वतःच्या बंगल्यावर खर्च करता, कधी नवीन गाड्या घेण्यात खर्च करता, कधी महापालिकेच्या माध्यमातून महापौर बंगल्यावर खर्च होतोय. पण जे न आवडते किंवा खरोखर काम करणारे कंत्राटदार असतील
त्यांच्यावर कधी खर्च होत नाही, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवर खर्च होतो.